यशोदेच्या अंगणामध्ये आल्या. यशोदे ग तुला येईल राग 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 तुझ्या हरीला काही दळतान ग तुझ्या कानाला काही दळतान ग यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला येईल राग यशोदे ग तुला गवळणी अवघ्या मिळून गवळणी येती नंदाच्या अंगणी आम्ही जातो गोकुळ सोडूनी यशोदे आवरी आवरी आपुला काना नाशियाला मुच्या सुना. गवळणी म्हटली यशोदे आम्ही गोकुळात राहत नाही. अगं तुझ्या मुलाला सांग तो काय करतो आमच्या घरी येतो चोऱ्या करतो खोड्या करतो. हा एक गवळण पुढे आली. ती गवळण सांगू लागली यशोदे तुझा मुलगा काल आमच्या घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याने काय केलं पहिली आली धावत याने ग बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत हे ग बाई आमाशी पाहावे ना. एक गवळण समोर आली यशोदे तुझ्या मुलाला आवर. यशोदा माता म्हटली काय बोंबलतीये काय केलं माझ्या मुलानं. माझा मुलगा कसा आहे बाळ सगुण गुणाचे तारे बाळ सगुण गुणाचे तारे सगुण गुणाचे तारे बाळ दिसतंय गोकुळवाले बाळ दिसतंय गोकुळवाले काय सांगता गाढाने गे गोकुळच्या नारी. यशोदा माता म्हटली माझा मुलगा खोड्या करत नाही कसा आहे सावळा घेची म्हणा माझा गवडणीत खेळे राजा का लटकत घेता आडगे गोकुळच्या नारी. तुम्ही खोड्या करता नाव माझ्या मुलाचं सांगता. तुम्ही लपून याचा भवरा आड घेताय शारंग धरा. हा तुम्ही 12 घरच्या तुम्ही काय एका घरच्या आहे का 12 घरच्या आहे 12. कोणी या वाड्यातली कोणी त्या वाड्यातली एका ठिकाणच्या आहे का. आणि माझा मुलगा एकटा 5 वर्षाचा माझं एकटं तोंड आणि तुमचे 12 तोंड विनाकारण माझ्या मुलावर आळ घेता तुम्हाला लाज नाही येत. यशोदा मातेने कोणाची लाज काढली ज्या कन्हैयाचे गाराणे सांगण्याकरता आले होते त्यांची काय काढली. मग देवाची माय कबूल होत नाही मग आपली माय कबूल होईल का. मग तेव्हापासून कोणतीच आई आपल्या प्रत्येक आईला असं वाटतं माझा पाड्या गुणाचा आहे. प्रत्येक आईला असं वाटतं माझा मुलगा काय गुणाचा आहे. हा कोणाच्या खोड्या करत नाही. हा कधी बाटलेले हात लावत. प्रत्येक आईला असं वाटतं हा खंबेचे खंबे हाणतो पण आई म्हणते माझा बाड्या कधी बाटलेले हात लावत. हो तू या बाड्या किती गुणाचा आहे. तिलाही माहिती असतं बरं की आपला बाड्या किती गुणाचा आहे. आपला बाळा किती फोरकर हे तिला चांगलं माहिती असतं पण कबूल होत नाही ना. हे काय विशेषता असते. गवळण म्हटली यशोदे तुझा मुलगा आमच्या घरी आला आणि त्याने काय केलं. पहिली आली धावत त्याने ग बाई काय केली मग त्याने माझ्या गळ्यात काय टाकला हात टाकला. एवढंच नाही त्याने माझी काय घेतली मुका घेतला मुका पण पळून गेला. यशोदा म्हटली घेऊ दे ना. सर्व खोबऱ्याच्या वाट्या झाल्या. तू 60 वर्षाची माझा मुलगा 5 वर्षाचा आणि मग मुका घेतला तर घेतला काय फरक आहे. ही म्हटली यशोदे अगं त्याने मुका घेतला तर घेऊ दे काही हरकत नाही पण तो का चांगला स्प्रे मारून येतो का नाही. तो म्हणजे चालती फिरती डेरी याच्या अंगीची घुरट घाली जणू काय दिसतो अंगळवाणी. त्याने काल माझी पप्पी घेतली हमाम लावला लाईट बॉय लावला स्प्रे मारले अनेक प्रयत्न केले पण अजून काही गालाचा वाद जात. दुसरी गवळण आली यशोदे तुझ्या मुलाला सांग
तिसरी आली धावत याने गबाई काय केली मात. याने काय केलं, एके दिवशी माझे पती आणि मी काय घरामध्ये एकदा काय झालं, भगवान परमात्मा खोड्या करायचे. ही गौड म्हटली या सर्वांच्या घरी आपल्या घरी येऊन दाखवा. भगवान परमात्मा म्हटला पेंड्या घर नंबर घे, फोन नंबर घे. भगवान परमात्म्याने घर नंबर घेतला, फोन नंबर घेतला आणि दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा रात्रीच्या घरी गेले. आता हिचे लांब लांब केस होते, पूर्वीच्या गौडनी केस वाढवत होते आणि या गोपाळाची लांब लचक दाढी होती, पूर्वी दाढी सुद्धा ठेवत होती आणि लांब लचक दाढी. भगवान परमात्मा रात्री यांच्या घरात शिरले, दाढीची आणि विणीची काय मारली, गाठ मारली आणि भगवान परमात्मा निघून गेले. सकाळ झाली. भगवान परमात्म्याने गोपाळांना सांगितलं होतं की गोकुळामध्ये काय द्या, दवंडी द्या. ऐका हो ऐका, आज सकाळी ठीक 12 वाजता आपल्या गावामध्ये ओहोर येणार आहे हो. त्यांनी दवंडी काय आधीच दिली होती मला. लोक विचारत पडले कोणतं ओहोर येणार आहे. सकाळी हे उठले, उठल्याबरोबर आधी कोण उठते गवडण का गोपाळ उठतो. आता सुरू झालं नवीन, उठा तुम्ही पाणी ठेवून द्या, मी उठते पाणी गरम झाल्यावर. पूर्वी गवडण उठायची. गवडण उठली, उठल्याबरोबर काय याच्या दाढीला हिसका बसला. हा म्हटला का ग तुला काही कळतं का, म्हातारी झाली आपण दाढीत आणती. हा म्हटला तुला काही शोभतं का. हा मस्त होनिया मातली धांगडी करीत असे ओढावडी मजा लागी नामदेवराय बोलता. हा त्यांचं भांडण सुरू झालं. तो म्हटलं जाऊ दे उशीर झाला, हा सर्व काय रेडी आहे, हा उरकोय भांडण जाऊ दे. सकाळ झाली. हा गोपाळ म्हटला का ग काय झालं, पाहता तो दाढीची आणि विणीची काय पडली, गाठ पडली. हा म्हटला जाय काहीतरी कापणी करता घेऊन ये. ही म्हटली तसं एकटा हुकूम सोडून जमणार, तुम्हाला मागे यावं लागेल. हा गेला. तेवढ्यात विजूताईने कृपा केली, लाईट गेली. अंधारामध्ये कापण्याकरता सापडत नाही, जाळण्याकरता सापडत नाही, कसं तरी काय सापडलं. हा म्हटला आपल्याकडून काटायची. ही म्हटली माझ्याकडून काटायची नाही, कारण मी आता पार्लरमधून आली आणि पार्लरचे काय भाव आहे. हा म्हटलं मी आता दाढी सेप मध्ये लावून आलो, आपल्या दाढीकडून काटायचं. शेवटी हा म्हटला जान छुटी लाखो पाय, तुला पटीन तिकडून काप पण काप. आणि मग कापण्याचा प्रयत्न केला, कापल्या जात नाही. जाळण्याचा प्रयत्न केला, जाळल्या जात नाही. नैनम चिंतनती शस्त्राने नैनम दहती पावका, अनेक प्रयत्न केले. हा म्हटला का ग तू कोणाचं नाव घेतलं होतं का. ही म्हटली मी कोणाचं नाव काही घेतलं नाही, फक्त मी काल असं म्हटली की हा सर्वांच्या घरी येईन पण आपल्या घरी येण्याची याची काय नाही पावर नाही. म्हटले बस मग त्याचीच पावर आहे. म्हटले चल. तेवढ्यात सकाळचे 8 वाजले, पण हे काय दार बंद होतं. तेवढ्या शेजारी पाजारी गोळा झाले, दारावर थाप टाकताय बाहेर या बाहेर या. तेवढ्यात गावामध्ये याचा आणि हिचा काय येईन वेहीन राहत होते. ही आला आणि वेहीन आली, जोड्यानं आले का हो यही बा दार उघडा. आता हे घरामध्ये काय असा सिनेमा हे काय व्यवस्थित चांगलं दिसतं का, शेजाऱ्या पाजाऱ्याला तमाशे. हा म्हटलं तुला कोणा आगाऊ कामं करायचे सांगले होते, विनाकारण त्या कन्हैयाचं तू काय खोडी केली, आता बघ काय भोग. आणि मग शेवटी कसं तरी दार उघडलं. तो सर्व सीन त्या लोकांनी पाहिला. ते गोपाळ जागी जमा झाले होते. ते गोपाळ म्हटले काकू राम राम, हरी हरी, चालती का सप्त्याले, येती काय कीर्तनाले. ती गवळण म्हटली मेल्या, पण आता नाहीला होता ना. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने दृष्टी टाकली, दाढी विणीची गाठ सुटली. भगवान परमात्म्याने अनेक खोड्या केल्या, अनेक लीला केल्या. यशोदा माता कंटाळली. यशोदा माता सांगितली की कन्हैया तू इथे राहायचं नाही, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना आणि गायी घेऊन भगवान परमात्मा वनात निघाले. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. आणि भगवान परमात्मा गाई आणि गोपाळांना घेऊन कुठे आले, यमुनेच्या तीरावर आले. त्या ठिकाणी गाई चरताय भगवान परमात्मा आणि गोपाळ त्या ठिकाणी खेळ खेळू लागले.
अबगदू बगती बगता त्रिगुण खेळ मानू अबगदू बगती बगता त्रिगुण खेळ खेळ खेळू लागले. गोपाळ म्हटले देवा उरकवा खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख काट्यावर काटा आला. हा आता देवा तुम्ही खेळ मोळा. आणि भगवान परमात्म्याने गोपाळांना सांगितलं तुम्ही काय सर्व गायी वळवून आणा. भगवान परमात्म्याने मनेरी नावाची गायी काय वळवून आणली. त्या ठिकाणी गोपाळांना सांगितलं की माझी आहे तैशी पाय नाही तरी घरा जाय चोरुनिया माय नवनीता नावे. त्या ठिकाणी तुकोबरा होते. तुकोबरा म्हटले देवा जशी आमची शिदुरी तशी तुला काय करावी लागेल घोड करून घ्यावी लागेल. कारण तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करा दुरी मज पाया. वेगळे सर्वांच्या शिदुऱ्या काहीची मेथीची भाजी होती काहीची पोक्याची भाजी होती काहींचे पिठलं होतं अनेक वेगवेगळ्या काय होत्या शिदुऱ्या होत्या. भगवान परमात्म्याने सर्वांच्या शिदुऱ्या आपल्या शिदुरीत केल्या. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने गोपाळांना गोलाकार बसवलं. जे छोटे छोटे गोपाळ होते लहान लहान होते त्यांना जवळ बसवलं. जे मोठे होते अभिमानानं फुगेल त्या फुगेलांना लांब बसवलं आणि भगवान परमात्मा मध्ये बसले. शुक महामुनी काल्याचा प्रसंगाचं वर्णन करतात. बिभ्रदवेनुं जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पान मुसृणं तत्फलं नेंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि स्वरुसो हासयन्नर्भविस्वे सोगे लोके मिषति भुजे यज्ञ भुक्पाल केली गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवान परमात्म्याने तो काला यमुनेच्या काय पवित्र अशा वाळवंटामध्ये केला. सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु जगन्नाथ बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने तो काला चंद्रभागेच्या वाळवंटातून तापीच्या वाळवंटामध्ये हा काला आज आपल्याला करण्याचं सद्भाग्य या ठिकाणी प्राप्त होत आहे. श्रीमद भागवत कथेचं आपण या ठिकाणी रसपान केलं आणि आपल्या आज या कथेची सांगता या ठिकाणी हा काल्याचा सुंदर असा प्रसाद आज भगवान परमात्म्याने आपल्याला काय प्राप्त करून दिला. सद्गुरु जगन्नाथ बाबा साधू संतांनी तो काल्याचा प्रसाद तुमच्या आमच्यापर्यंत आणला. आणि म्हणून अशा संतांचं आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणे काय करा भजन करा. ज्ञानेश्वर झालेली सेवा आई साहेब सद्गुरु जगन्नाथ बाबा सद्गुरु श्री संत गजानन बाबा यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. जे काही चांगलं असेल ते माझ्या बुद्धीत जे काही चांगलं असेल ते गुरुवर्यांचं जे काही वाईट असेल त्या माझ्या बुद्धीचे दोष म्हणून काय करा
परत करा. झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणी समर्पित करतो आणि समस्त वायकोडे परिवारांना काय भगवान परमात्मा निरोगी दीर्घायुष्य देव, अशीच सद्बुद्धी सर्वांच्या ठिकाणी काय व्हावी, उत्पन्न व्हावी. भगवान परमात्म्याच्या चरणी श्री संत गजानन बाबाच्या चरणी आपण काय करू, प्रार्थना करू. कारण वाईट बुद्धी सध्या लोकांना लवकर होते पण चांगली बुद्धी होत नाही. जिथे चांगलं चाललंय ते कधी बंद पाडायचं याची लोकांना बुद्धी होते, पण जे बंद पडलेलं चांगलं आहे ते कधी चालू करायचं हे लोकांना बुद्धी होत नाही. भगवान परमात्म्याची या ठिकाणी बाबांच्या अंतःकरणात भावना जागृत झाली की काय भगवान परमात्म्याची कथा श्रवण करावी आणि त्यांच्या आईवडिलांच्या इच्छा पूर्ती करता भगवान परमात्म्याच्या या ठिकाणी कथेचं काय होतं, सुंदर असं आयोजन होतं. आणि समस्त वाईवडिलांना धन्यवाद. भाविकांनी एक सूचना आहे, या सप्ताहामध्ये भगवान परमात्म्याची कथा श्रवण करण्याकरता आले, ज्यांना आमंत्रण देण्यात आलं, कोणी यदा कदाचित घाई गडबडमध्ये सुटून जातो, अशा सर्व भाविकांनी महाप्रसादाचा काय घ्यावा, लाभ घ्यावा. शिंकेला दोरी होतो तुकाचे डवरी शिवाने डोई करे करे वाचाराने तुले वारे डोई करे मोठा पतोरुनी करे आले धोकाने कावले नेली वारे डोई करे मोठा पतोरुनी करे संत दर्शना सामने आवताजने प्रकाश आला मने भो मंडळी आम्ही मळे विरागा तू एक वैष्णवरी का गोपाल कृष्ण भगवान की जय कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद समर्थ सद्गुरु जय विठ्ठल जय जय Thank you.
आगन की दुगती काहे ईश्वरी पाए हरि भजनी का नमः आता उदारत होई मंडली विपाय जाता हरि भजनी का नमः